एक बदल जो केंद्र सरकारनं केला की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आता निवडणूक आयोगाला कुणालाच देता येणार नाही. याला काय म्हणायचं? बरोबर. म्हणजे तुम्ही विचार करा की ज्या निवडणुकीबद्दल आक्षेप काय आहेत की 6 नंतर झालं का हो तेवढं मतदान, बरोबर. परंतु विरोधकांना जर पुरावे पाहिजेत, सीसीटीव्ही एव्हिडन्स सादर करायचं, कसं करणार? डिलीट करून टाक. एक उदाहरण तुम्हाला देतो केस स्टडी म्हणून. मी जिथं राहतो अंधेरी भागात, तो वायव्य मुंबई मतदारसंघ, तिथं अबोल कीर्तीकर विजयी झाले, ब्रेकिंग चाललंय. आमच्या भागात फटाके फुटले प्रथमेश. बर. हे नंतर अचानक आलं, नाही 48 मतांनी शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर विजयी झाले. आता तुम्हाला गंमत सांगतो, तिकडे काय आरोप आहे माहितीये तुम्हाला, की तिकडच्या एकानं त्या निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांनी मोबाईलवर हे केलं, संभाषण केलं वगैरे वगैरे, आणि तसं सर्व काही फिरलं. आता तुम्ही मला सांगा, त्यांना सीसीटीव्ही एव्हिडन्स कोण देणार आहे? कसं मिळणार? बरोबर. म्हणजे तुम्ही उद्या त्या मतदान केंद्रावर काहीही झालं तरी हे करणार नाही.